लोकविकास महाआघाडीला पाठिंबा देण्यासाठी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय राजकिशोरजी मोदी साहेब व सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मंचावर उपस्थित असलेले रिपब्लिकन पार्टीचे नेते आदरणीय महेंद्रजी निकाळजे साहेब, मनसेचे नेते सुनीलरावजी जगताप साहेब, समाजवादी पार्टीचे नेते ॲडव्होकेट शिवाजीरावजी कांबळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब, या पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय अमरभैया देशमुख साहेब, आपल्या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय बबनभैया लोमटे साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपल्या सर्वांना सर्वप्रथम नमस्कार करतो. आणि या ठिकाणी लोकविकास महाआघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोरजी मोदी आणि नगरसेवक पदाच्या सर्व नगरसेवकाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. अंबेजोगाई शहराची नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची जी काही निवडणूक सुरू आहे, ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर या ठिकाणी होत आहे हे खऱ्या अर्थानं आपण त्याबाबतचा विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण 9 वर्षानंतरची ही निवडणूक या ठिकाणी होत असताना गेल्या 4 वर्षामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जो कारभार झाला, तो कारभार आपल्या भागाचे ज्या काय आमदार आहेत त्यांच्या बंगल्यावर त्या ठिकाणी कारभार झाला आणि अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीनं कारभार झाला. अनियमितता भरपूर झाली. अनेक जे कामं झाली, जे कामं करायला डबल त्याच कामावर निधीचा त्या ठिकाणी वापर केला. नगरपालिकेमध्ये आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीमध्ये काढण्याचं काम गेल्या 4 वर्षामध्ये त्या ठिकाणी केले. जे प्रशासक या नगरपालिकेमध्ये होऊन गेले त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं ते जर काम पाहिलं तर नगरपालिका येणाऱ्या 1-2 वर्ष तरी ते व्यवस्थित आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम केलं. आपल्या माध्यमातून मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वामी रामानंद तीर्थ जे वैद्यकीय महाविद्यालय, त्या रस्त्याचं विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी तो रस्ता 80 फुटाचा होता. तसंच निवडणुकीत झाल्या तसा तो 100 फुटाचा रस्ता त्या ठिकाणी केला आणि जे छोटे छोटे व्यावसायिक होते त्यांना त्या ठिकाणी विस्थापित करण्याचं काम केलं. हेतुपुरस्पर त्या ठिकाणी त्यांना त्रास देण्याचं काम या भागाचे आमदार असतील, त्यांचे सासरे असतील, त्यांचे पती असतील, यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी त्यांना टार्गेट करून जे प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजे मला ज्यांनी मतदान केलं त्यांना त्या ठिकाणी हेतुपुरस्कर त्यांना द्वेषाचं राजकारण आपल्या अंबेजोगाई शहरामध्ये केलं. खऱ्या अर्थानं अंबेजोगाई शहराचे एक वेगळे प्रश्न आहेत. अंबेजोगाई शहराचा जो विकास झाला, जे रस्ते झाले, नाल्या झाल्या, तर नाल्याचं जर आपण उंची पाहिली तर त्या नालीमध्ये एकाही नालीमध्ये पाणी जात नाही. उंच 1-2 फूट उंच नाले केले. मुकुंदराज रोडला जर पाहिलं तर त्या ठिकाणी नाल्या बांधलेले, त्याचं थेंबर पाणी पण त्या नालीमध्ये त्या ठिकाणी गेलेलं नाही. अंबेजोगाई शहराची जी पाणीपुरवठा योजना झाली त्याचा जो पाईप वापरण्यात आला त्याच्यामध्ये प्रचंड कमिशन त्यांना त्या ठिकाणी मिळाले. हस्ती पाईप त्या ठिकाणी वापरण्यात आले. मी नगराध्यक्ष असताना अंबेजोगाई शहरामधल्या पाण्याच्या टाकीची पूर्ण त्या ठिकाणी कामं झाली होती आणि जे GI पाईप आहे ते GI पाईप त्या ठिकाणी वापरून टाक्याला जोडणाऱ्या ज्या लाईन आहेत ते पूर्ण त्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या. यांच्या माध्यमातून जो पाईपलाईन किंवा पाणी पुरवठा योजना जी 200 कोटीची त्यांनी मंजूर केली असं म्हणतात, त्याची जर क्वालिटी पाहिली तर ते रस्त्याच्या कामामध्ये त्यांनी जे पाईप डायरेक्ट आले त्याच्यासाठी वेगळं खोदकाम त्यांनी काही केलेलं नाही. त्याचं नियम आहे की कमीत कमी 1 मीटर त्याचं खोदकाम झालं पाहिजे. ते 1 मीटर खोली पण त्या ठिकाणी केली नाही. 1.5-2 फुटावर त्यांनी त्या ठिकाणी पाईपलाईन टाकली आणि तसेच बुजवून त्या ठिकाणी उरकायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. अंबेजोगाई येथील जे उद्यान आहे योगेश्वरी उद्यान, त्याच्यावर 20 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून झाला. ते 1.5 वर्षात आम्ही ते ऐकतो की त्याला 20 कोटी रुपये मंजूर झाला. 20 कोटी रुपये जर निधी त्या ठिकाणी मंजूर झाला असता तर त्या ठिकाणी सगळे जे काही साहित्य ते चांदीचे साहित्य बसणे एवढं निधी त्या ठिकाणी त्यांनी टाकलेला आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जो पैसा आला त्याचा कशा पद्धतीनं वापर करून आपण गुरुवारपेठमधला जाजूच्या समोरचा जर रस्ता पाहिला मुकुंदराज जोडणारा, ते 1 वर्षापूर्वी झाला होता, त्याच्यावर डबल रस्ता त्या ठिकाणी करण्यात आला आणि पैसा कसा तरी वापर करून ज्या ठिकाणी मागणी नाही त्या ठिकाणी रस्ता केलेला आहे. डबल रस्ते आम्ही येंडा रोडच्या रस्त्याची अनेक वेळा मागणी केली. 4 वर्षांनी तो रस्ता त्या ठिकाणी रखडत पडलेला आहे. त्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलं. आम्ही बेशरम लावून त्यांचा निषेध त्या ठिकाणी केलेला आहे. हे सर्व जाणीवपूर्वक अशा सुडाचं राजकारण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं.
काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट बनली की आडस रोड आणि पालखी मार्ग जे कळंब रोड आहे त्या रोडवर वृक्षारोपणासाठी जवळपास 11 कोटी वृक्षारोपणासाठी मंजूर झाली. त्याच्याबद्दल ज्यावेळेस सोशल मीडियावर चर्चा झाली त्यावेळेस कुठंतरी त्यांनी कामं सुरू केले आणि केले असते तर त्याच्यात 10-20 लाख रुपयाचे झाडं लावली असते. 11 कोटी रुपये त्या ठिकाणी ते वापरले म्हणून त्यांनी सांगतात. तसेच यशवंतराव चव्हाण चौक ते शिवाजी महाराज चौक हे 37 कोटी रुपयाचा रस्ता त्यांनी त्या ठिकाणी दाखवले. त्याचं जर काम आहे, आपण सर्व जर अंमलबजावणीकर आहात, आपल्या सर्वांना माहिती आहे की 37 कोटी रुपयाचा रस्ता कसा असतो. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करून पैसे त्या ठिकाणी आणि त्यांनी डायरेक्ट जे कॉन्ट्रॅक्टर आहेत सगळे कामं अंमलबजावणी शहरातले परिसरातले यश कन्स्ट्रक्शनला त्या ठिकाणी दिलेत आणि लोकांमध्ये अशी चर्चा आहे की त्याच्यामध्ये त्यांची भागीदारी आणि ते गुत्तेदारी पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतात आणि जाणीवपूर्वक अंबेजोगाई शहरातले असे कितीतरी जे म्हणजे कॉलनीला जोडणारे जे रस्ते ते रस्ते त्या ठिकाणी त्याच्यावर क्रॉसिंग न टाकल्यामुळं अनेक लोक अपंग झाले, अनेक लोकांना इजा झाल्या. आम्ही त्यांना जे डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांना वारंवार स्वामी जे कार्यकारी आहेत त्यांना वारंवार सांगितलं की या लोकांचे क्रॉसिंग तुम्ही टाका. अक्षरशः त्या ठिकाणी आम्हाला निदर्शने करावं लागली. जागेवर त्या ठिकाणी डेप्युटी इंजिनियरला बोलून नियामय कॉलनीतला रस्ता जो क्रॉसिंग आहे तो त्या ठिकाणी आणून त्याला करावा लागला. 2-2, 3-3 वर्ष एकात्मता कॉलनीमध्ये अडसूळ यांच्या घराच्या बाजूला नाली खोदकाम करून 2 वर्ष झाले. त्यांचे 2 मुलं डेंग्यूच्या आजाराने दवाखान्यामध्ये ऍडमिट होते. त्यांना मी वारंवार कॉन्ट्रॅक्टरला त्या संबंधित त्याला फोन केला किंवा ते ताबडतोब ते नालीचं काम करा, त्याच्यावर झाकण म्हणजे ते क्रॉसिंग कॉन्क्रीट टाका. त्यांनी त्या ठिकाणी काही ठिकाणी कॉन्क्रीट टाकले, काही ठिकाणी टाकलं नाही. आपण मंडी बाजारामधलं गणेशाचं जर मंदिर पाहिलं त्या गणेश मंदिरामध्ये पाऊस मोठा आला आणि पूर्ण घाण पाणी त्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी गेलं. त्या भागाच्या ज्या नाल्या ते उंच असल्यामुळं पूर्ण घाण पाणी त्या ठिकाणी गेल्यामुळं जे भक्त आहेत त्याच्यामध्ये संतप्त त्या ठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सांगायचं तात्पर्य एवढं की आपण विकास काम करत असताना एकाही विकास कामावर त्यांचा इंजिनियर उपलब्ध नव्हता, डेप्युटी इंजिनियर होता. त्याचा इस्टिमेट काय केलंय, कामाची क्वालिटी त्याच्यामध्ये काय तरतूद आहे, किती उंचीचा रस्ता असला पाहिजे ते कुठलंच अंदाजपत्रक त्या ठिकाणी त्यांनी लावलं नाही. नियम असा सांगतो की एखादा जर रस्ता करायचा असेल तर त्याच्यामध्ये काय काय त्याच्या कामाची क्वालिटी कशी आहे, किती लेअर आहेत त्याच्यात, हे सर्व सांगणं आवश्यक असतं. पण कुठल्याच कामावर त्यांनी त्या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही आणि कुणी जर त्या ठिकाणी तक्रार केली तर त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचं त्या ठिकाणी काम केलं. येणाऱ्या काळामध्ये आदरणीय किशोरजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून आपल्या अंबेजोगाई शहराचं जे काही सर्वसामान्य माणसांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांची मागणी काय की अंबेजोगाई शहरातले जे काही झोपडपट्टी धारक आहेत त्यांच्या भोगोट्यामध्ये नाव लावण्याचं काम मी 2000-2001ला केले. काही लोकांनी सांगितले की भोगोट्यात नाव न लावल्यामुळे मी तिकडं प्रवेश केला. तिथं त्यांनी नगरपालिकेचं मालमत्ता रजिस्टर काढून बघावं. त्याच्यामध्ये मी नगराध्यक्ष असताना 2000-2001ला अंबेजोगाई शहरातल्या सर्व झोपडपट्टी धारकांचे नावं आपण मालमत्ता रजिस्टरला भोगोटदार म्हणून त्या ठिकाणी घेतलेले. जे लोक स्थलांतरित झालेत, ज्या लोकांचे म्हणजे गाव सोडून गेले अशा लोकांचे नाव काही राहिली असतील, परंतु जे मूळ त्या ठिकाणी होते त्या सर्वांचे नावं आपण भोगोटदार म्हणून त्या ठिकाणी घेतलेले. दुसरा विषय, अंबेजोगाई शहरातल्या ज्या काही झोपडपट्टी धारकांना घरकुल देण्यासाठीच्या ज्या काही अडचणी येतात त्याला नियमानुकूल करण्याच्या संदर्भातला सन 2018 आणि 2019चं जे परिपत्रक आहे, आपल्या भागाच्या आमदार त्यांना मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रश्न करायचा की हे परिपत्रक 2018-2019ला असताना निवडणुकीच्या पूर्वी काही लोकांना तुम्ही ते पत्र वाटप केले आपले झोपडपट्टी नियमानुकूल करण्याच्यासाठी. गेल्या 6 वर्षापासून आपण ते का करू शकला नाही? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी लोकांना दिशाभूल करण्याचं त्या ठिकाणी काम केलं. मी माझ्या प्रभागामध्ये जाऊन त्या बैठका घेतल्या, त्यांना ते दाखवलं की हे जरी तुम्हाला पत्र दिलं असलं तरी 2018-19ला ते मंजूर झालेलं आहे. हे छोटे छोटे प्रश्न गेल्या 20-25 वर्षापासून या अंबेजोगाई शहरामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना, नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार म्हणून काम करत असताना सर्वसामान्य माणसाचे जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सातत्यानं न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं. आज अंबेजोगाईकरांची काय मागणी आहे की या भागातला जे तरुण आहे त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीची MIDC या ठिकाणी उभा केली पाहिजे.
दुसरा मागणी काय की बुटेना सातवण तलाव, मी आमदार असताना 13/3/2013 सभागृहामध्ये हा विषय मांडला आणि बुटेना सातवण तलाव या ठिकाणी झाला पाहिजे याच्यासाठीची मागणी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी त्यावेळेस टोकन ग्रँट 50 लाख रुपये त्या ठिकाणी टाकली आणि त्यांनी मला शब्द दिला होता. त्या वेळेसचे जे काही त्या खात्याचे मंत्री होते, हसन मुश्रीफ साहेब होते, गावित साहेब होते, पाणी पुरवठा मंत्री त्या ठिकाणी ढोबळे साहेब होते, गावित साहेब आपलं सोपल साहेब होते आणि त्या भागाचे जे प्रधान सचिव होते मालिनी शंकर त्या खात्याच्या प्रधान सचिव होते आणि विविध त्या खात्याच्या सर्व प्रधान सचिवांकडे ही बैठक लावली आणि अजितदादानं तो विषय हातामध्ये घेऊन अंबाजोगाई येथे बुटेना साठवण तलाव झाला पाहिजे याच्यासाठीची भूमिका त्या ठिकाणी घेतली. परंतु ज्यावेळेस या ठिकाणी भाजपचं सरकार आलं त्यावेळेस ते रद्द त्या ठिकाणी केलेले. येणाऱ्या काळामध्ये राजकिशोरजी मोदी साहेब यांच्यासोबत आम्ही काम करत असताना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे दूरदृष्टी असणारे नेते आहेत. त्यांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरातील जे क्रांतीनगर लालनगर आहे त्या क्रांतीनगर लालनगरचं जे ग्रीन झोन आहे ती सीड फॉर्मची जागा आहे त्याला त्या ठिकाणी येलो झोनमध्ये करण्यासाठीचं अजितदादांकडे त्या ठिकाणी पाठपुरावा करून अंबाजोगाई शहरातल्या सर्व झोपडपट्टी धारकांना नियमानुकूल करण्याच्यासाठीची त्या पद्धतीची मागणी अजितदादा पवार साहेब यांच्याकडे लावून धरू आणि ती मागणी पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. दुसरा विषय या ठिकाणी आणखीन एक विषय की अंबाजोगाई शहरातले जे विस्थापित झालेले जे टपरीधारक आहेत, छोटे छोटे व्यावसायिक आहेत, त्यांना अंबाजोगाई एक व्यापारी संकुलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जवळपास 30 गुंठे जागा ही नगरपालिकेच्या मालकीचे, त्याच्यामध्ये जवळपास 100च्या वर दुकान केंद्र उभा करून त्यांना त्या ठिकाणी दुकान देण्याच्या संदर्भातलं काम येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी करण्यासाठी आदरणीय राजकिशोरजी मोदी साहेब यांच्या सोबत राहून हे सर्व कामं आम्ही त्या ठिकाणी करण्यासाठी प्रयत्न करू. आज आम्हाला रस्त्यावर भेटत असताना श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेचे लोक भेटतात. जे काही जाचं काट त्यांनी लावली ज्याच्यामुळे अनेक लोकांच्या पगारी 1-1 वर्ष झालं, 2-2 वर्ष त्या ठिकाणी मिळत नाही. राशन कार्ड सारखे छोटे छोटे प्रश्न आहेत. काही लोकांचे शेतकरी खात्यामध्ये गेलेले त्यांना परत PHH मध्ये वर्ग करू, त्यांना अन्नधान्य मिळालं पाहिजे याच्यासाठीचे छोटे प्रश्न आहेत आणि ह्याच्यासोबत तरुणांचा रोजगार या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. नगरपालिकेच्या माध्यमातून एक शासकीय योजनेसाठी वेगळा कक्ष असला पाहिजे याच्यासाठीची पण राजकिशोरजी मोदी साहेब यांच्यासोबत आमची चर्चा झालेली. त्यामुळं आज आपण कुठली जर योजना जाहीर झाली तर सर्वसामान्य माणसाचे हाल होतात, त्याची त्या ठिकाणी फसवणूक होऊ नये. त्याच्यामुळं नगरपालिकेच्या माध्यमातून शहरामधल्या ज्या काही योजना आहेत त्याच्यासाठी एक कक्ष त्या ठिकाणी स्थापन करण्याच्या संदर्भातलं राजकिशोरजी मोदी साहेब यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी त्यांना विनंती केलेली. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जे उमेदवार या ठिकाणी लोकविकास महाआघाडीचे उमेदवार आहेत नक्कीच जनतेची सेवा करण्यासाठीचे कटिबद्ध असतील हा विश्वास आपल्या माध्यमातून या ठिकाणी देतो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अंबाजोगाईकरांचं जे स्वप्न आहे, अंबाजोगाईकरांची जी काही संस्कृती ते टिकवण्यासाठी राजकिशोरजी मोदी साहेब आणि सर्वजण अशा पद्धतीचा प्रयत्न करायला कुठं कमी पडणार आहे हा पण विश्वास या निमित्तानं आपल्या माध्यमातून देतो. धन्यवाद.